नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आता जो 3 तारखेचा जो ड्रॉप लागलेला आहे, तो आता त्यानंतर आपल्याला जो आता 10 तारखेचा ड्रॉप लागणार आहे. म्हणजे सिडको लॉटरीच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं होतं की 3 तारखेला ड्रॉप लागणार आहे आणि त्यानंतर 10 तारखेला एक ड्रॉप लागणार आहे. 3 तारखेच्या ड्रॉपमध्ये जर त्यांचं नाव आहे, काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते आपण चुका 10 तारखेपर्यंत करू शकतो. म्हणजे जो 10 तारखेला जो ड्रॉप लागणार आहे तोच येणाऱ्या 15 तारखेला जो फायनल जो रिझल्ट लागेल त्याच 10 तारखेमध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांचे नाव विचारात घेतले जातील असं त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे सिडको लॉटरीचे जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला येत जातील. आता 15 तारखेला काय होईल बघा. 15 तारखेला जो रिझल्ट लागणार आहे तो रिझल्ट लागला की ताबडतोब तुम्हाला एक अलॉटमेंट लेटर येईल. ते अलॉटमेंट लेटर कसं असते याची मी पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे, कारण की आम्ही पण सिडकोच्या घरामध्ये राहतो आणि आम्हाला अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. आणि ते अलॉटमेंट लेटरमध्ये जे तुम्हाला घर लागलेलं आहे ते घराचा नंबर वगैरे असतो, तुमचं घर किती स्क्वेअर मीटरचं आहे त्याचा पण पूर्ण माहिती असते. आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, ॲड्रेस, तुम्ही ते घर कधी विकू शकता, तुम्हाला इन्स्टॉलमेंट कसे पे करायचे आहे, इन्स्टॉलमेंट तुम्ही पे केले नाही तर तुम्हाला पेनल्टी लागतो का, किती पेनल्टीमध्ये किती इन्स्टॉलमेंट असतात याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिल्या गेलेली असते. तर या आणि तुम्हाला आता प्रत्येकाकडे पैसे असतात असे नाही आहे. आता प्रत्येकाची म्हणजे आर्थिक परिस्थिती वेगवेगळी आहे. आता समजा काहींना जर उदाहरणार्थ समजा आपल्याला वाशी ट्रक टर्मिनल घराची किंमत 74 लाख रुपये. आता काहींकडे 74 लाख रुपये असेल, काहींकडे नसेल. तर ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी काय करायचं, कारण की त्यांना लोनच करावं लागेल. आणि बँकेकडे लोन गेले की तुम्हाला ते सिडकोचं जर घर घेतलं ते म्हणतात की तुम्ही NOC आणा. तर ती NOC कशी असते, कुठे मिळते त्याची पण माहिती आपण आता क्रमाक्रमाने बघू. तर तुम्हाला जे अलॉटमेंट लेटर आहे त्याची माहिती देतो आणि NOC बद्दलची माहिती सांगतो. बघा, तुम्हाला आता 15 तारखेला घर लागल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इन्स्टॉलमेंट तुम्हाला येतात त्या अलॉटमेंट लेटरमध्ये. त्या इन्स्टॉलमेंट आल्यानंतर तुम्हाला ते इन्स्टॉलमेंटसाठी तुम्हाला 1-1 महिन्यांचा वेळ दिला जातो. बघा, आपण पुढे बघणारच आहोत अलॉटमेंट लेटरमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला 1-1 महिन्यासाठी जर समजा तुम्ही इन्स्टॉलमेंट जर तुम्ही पे केले नाही एका महिन्याच्या आतमध्ये तर त्या इन्स्टॉलमेंटला पेनल्टी पण लागते. जशी तुमची जी अमाऊंट असली, आता समजा 30 लाखाचं घर असलं, 6 इन्स्टॉलमेंट असले तर एकेका इन्स्टॉलमेंटचे 5-5 लाख, म्हणजे ते 5 लाखाच्या हिशोबाने ते तुम्हाला ते इन्स्टॉलमेंटची तुम्हाला ते पेनल्टी लावतात. आणि राहिल्या गोष्टी तुम्हाला ते इन्स्टॉलमेंट पे केल्यानंतर मग तुम्हाला पुढची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होत असते. आणि NOCसाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला सिडकोकडे एक अर्ज करावा लागतो. की त्यांना असं सांगावं लागते की आम्हाला NOC हवी आहे. ती तुम्हाला NOC देतात आणि NOCची पण आपण पूर्ण माहिती पुढे बघणार आहोत. NOC दिल्यानंतर ती NOC तुम्हाला बँकेकडे जावं लागतं आणि तुमचे जे डॉक्युमेंट असतात जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पेमेंट स्लिप, ITR वगैरे जे लोनसाठी जे बँकेचे अधिकारी जे तुम्हाला सांगतात त्यांच्यासोबत ते तुम्हाला NOC पण जोडावं लागते. म्हणजे अशी प्रक्रिया असते. NOCची पण आपण पुढे व्हिडिओ बनवू त्याच्यावरती सविस्तर, जेव्हा अलॉटमेंट लेटर येईल तेव्हा. तर आता आपण हे अलॉटमेंट लेटर कसं असते याची माहिती आपण आता बघू. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, असे अलॉटमेंट लेटर असते. याच्यामध्ये सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड 2022मध्ये जे घर लागलेलं आहे ते हे अलॉटमेंट लेटर आहे. जो भाग मी ब्लर केलेला आहे त्या ब्लर भागामध्ये ज्यांना घर लागते त्यांचं नाव, त्यांनी फॉर्म भरताना जो दिलेला ॲड्रेस तो, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांची ईमेल ID, ही पर्सनल डिटेल त्याच्यामध्ये फर्स्ट पेजला असते. जवळपास 8 पेजेसचं हे अलॉटमेंट लेटर येते. याच्यामध्ये तुम्हाला जो ॲप्लिकेशन नंबर आहे जो सध्या तुम्हाला आलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर असतो. तुम्हाला कोणत्या इमारतीमध्ये नंबर लागला, तुमचा कोणता फ्लोर आहे, अपार्टमेंट आणि तुमच्या घराचा हा कार्पेट एरिया, असा हे अलॉटमेंट लेटर येते 2022च्या लॉटरीमध्ये. त्यानंतर घराची जी किंमत आहे 28,44,000. इन्सिडेंटल चार्ज असतो त्याच्यामध्ये, टोटल झाली 28,74,000. आणि जे तुम्ही EMD पेमेंट केलेले असते ते EMD पेमेंट कमी होऊन तुम्हाला अलॉटमेंट लेटर येत असते. त्यानंतर येतात इन्सिडेंटल चार्ज. बघा, याच्यामध्ये ZPWD, ZWCC आणि ZWDB
म्हणजे हे सर्व वॉटर कनेक्शन, वॉटर चार्ज आणि पॉवर सप्लाय, नेटवर्क डेव्हलपमेंट असे त्याच्यात चार्ज असतात. त्यानंतर येते पेमेंट शेड्यूल. बघा, जे तुम्ही EMD भरलेले असते ते EMD कमी होऊन तुम्हाला अलॉटमेंट लेटर येते. त्याच्यामध्ये असे इन्स्टॉलमेंट असतात, जसे की या अलॉटमेंट लेटरमध्ये 6 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे. BC म्हणजे बायर कॉन्ट्रीब्युशन इन्स्टॉलमेंट, म्हणजे तुम्हाला एक महिन्याचा वेळ दिला गेलेला आहे. बघा, 29/8, 29/9, 30/10, 30/11, 31/12 आणि 31/1. समजा तुम्ही बाय चान्स 29/8/2022 पर्यंत तुम्ही जर इन्स्टॉलमेंट तुमची सुरुवात झाली आणि तुम्ही 29/9 पर्यंत जर पहिला इन्स्टॉलमेंट पे केले नाही, तर तुम्हाला जी अमाऊंट आहे, जसे तुमचे इन्स्टॉलमेंट जसे येतील तुम्हाला जी जाईल, तर तुम्हाला प्रत्येक इन्स्टॉलमेंटला जो पेनल्टी चार्ज पण लागत असतो. हे पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये मोड ऑफ पेमेंट दिलेलं आहे, कसं पेमेंट करायचं तुम्हाला इन्स्टॉलमेंटचं. एक्सटेन्शन ऑफ टाईम, तुम्हाला टाईम कसा आहे, किती दिवस तुम्ही ठेवू शकता, घर सरेंडर करू शकता का, याच्यामध्ये तो दिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला किती डिले चार्ज लागेल ते पण दिलेलं आहे. आता तुम्हाला अलॉटमेंट लेटर येईल, त्याच्यामध्ये जे नवीन नियम असतील ते नियम पण जस्ट एक तुम्हाला नॉलेजसाठी किंवा चला असं एक लेटर येईल याच टाईपचं. त्याच्यानंतर तुम्हाला जे वॉटर सप्लाय कनेक्शन, इलेक्ट्रिक कनेक्शन असतात त्याची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्हाला मीटर, सिडकोचं घर लागल्यानंतर मीटर तुम्हाला स्वतः लावावं लागतात. सिडको मीटर लावून देत नाही, कारण की मीटर कनेक्शनसाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. एक तुम्हाला जे पोझिशन असते त्याची एक रिसिप्ट द्यायला लागते, त्यानंतर एक इलेक्ट्रिसिटीचं एक लेटर असते आणि तुमचं आधार कार्ड, असे 3 ते 4 डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात. तेव्हा तुम्हाला स्वतः म्हणजे कनेक्शन लावावे लागतं तुमच्या घरामध्ये. हे आहे एक्झिक्युशन ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल. ह्याच्यामध्ये हे पूर्ण जे सेल आहे त्याची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. EMDसाठी तुम्हाला किती टक्के चार्ज लागेल, इन्स्टॉलमेंट अमाऊंट वगैरे, हे तुम्ही व्हिडिओला म्हणजे स्किप करू नका, पूर्ण बघा. लागेल तर व्हिडिओला पॉज करून तुम्ही बघू शकता. मॉर्गेज ऑफ टेनमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट, याची पण पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. 9 नंबरला याच्यामध्ये ही पूर्ण माहिती दिलेली आहे, बघून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे व्हिडिओला पॉज करून बघा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल. ग्रँट ऑफ लीज याची पण पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि जे मार्केटिंग हेड असतात त्यांचं लेटर आहे. तर असं हे जवळपास 7 ते 8 पेजेसचं हे लेटर असते. ह्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली गेलेली असते. तुम्हाला हेच लेटर मग ॲग्रीमेंट करताना, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला, आणि परत लोन करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे लेटरची तुम्हाला एक फोटोकॉपी तिथे मागतात, आणि सोबत एक NOC लागते, ते पण तुम्हाला मागतात. याच्यामध्ये जी इन्स्टॉलमेंट पेमेंट आहे तुम्हाला बघा, जर तुम्ही 29/8ला तुम्हाला शेवटची तारीख आहे 29/8/2022, जर तुम्ही समोरच्या 29/9 पर्यंत जर पहिले इन्स्टॉलमेंट केलं नाही तर तुम्हाला ते पॅनल्टी लावतात, असं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं. अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती जर तुम्हाला खरंच महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.